हा जो पॉइंट दिसतोय तो ढगामध्ये लपला आहे, याला म्हणतात कडेलोट पॉइंट. शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये किंवा अपराधाला ह्या साईडला दरी आहे, या साईडला दरी आहे. म्हणजे तुम्हाला भीती नाही का वाटत की आता मध्ये एवढं सुळक आहे आणि मी बघू शकतो बघा गुरं म्हणजे म्हशीची गायीची पाय असं घसरलेत, म्हणजे पावसाळ्यात हे खूप स्लिपरी असणार आहे. मित्रांनो आता आपण चाललोय आंबेनळी घाटातून आणि खूप असा कठीण घाट आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधून म्हणजे महाबळेश्वर पासून आता आपण निघालोय पोलादपूरच्या दिशेने आणि असा हा अवघड वळणाचा आंबेनळी घाट. वाला ये महाबळेश्वर मुंबई हाईवे बोलते हैं इसको. एकदम नागमोडे वळण आहेत. सकाळचं वातावरण आहे, थंड थंड हवा आहे एकदम. हा मला वाटतं महाड आहे 24 किलोमीटर, पोलादपूर 16 किलोमीटर. हा इथं आहे डाबी टोक. पोलादपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती म्हणजे आता महाबळेश्वरकडनं पोलादपूरकडे चाललो आपण. आणि तुम्ही इथं पाहू शकताय दाबेळ म्हणून गाव आहे इकडे खाली घाटामध्ये. जो आता आपण बघायला चाललोय ते दाबेळ टोक आहे. इथून लोक खाली जातात. काय ढग इथं आलेत म्हणजे आपण किती उंचावर आहे आपण इमॅजिन करू शकतो. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. याला म्हणतात डाबेळ टोक. दोन्ही साईडला दरी आहे, मध्ये एक सुळका आहे आणि ह्या साईडला पण दरी आहे. आपल्याबरोबर आता पांडुदादा आहेत. पांडुदादा तुम्ही इकडे गुरं चरायला येता? गुरं चाराय हां येतो. मग तुम्ही गुरं चरायला घेऊन येता तेव्हा हे भीती नाही का वाटत आता? कारण या साईडला दरी, ह्या साईडला दरी, म्हणजे हजारो फूट खाली आहे. हजारो फूट खाली, तरी पण आम्हाला सवय लागलेली आहे. हा आणि गुरांना बी सवय असते, त्यामुळे साईडनं चरतात. पण आता मी बघतोय ना हे एकोद जर बाय चान्स घसरलं तर परत काय काढता येत नाही. म्हणजे जेवढे येतील तेवढेच घरी, जेवढी येतील तेवढी घरी. मित्रांनो बघू शकतात त्या घाटातून बस गेली होती खाली, हजारो फूट खाली गेली होती. कोणी वाचलं नाही. 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे ती. सह्याद्रीची रांग सगळ्या साईडनं बघू शकता. मित्रांनो आता हे आपण सह्याद्रीची पर्वतरांग बघू शकतोय. या साईडला महाबळेश्वर आहे. इकडे पाहू शकता तुम्ही हा प्रतापगड आहे. प्रतापगड हा जो दिसतोय हा प्रतापगड किल्ला आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत ॲक्च्युली. आता बोलताना पाहू शकता आपण दोन्ही साईडला दरी आहे. हा मध्ये एक सुळका आहे. अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. पाहू शकताय आपण ढग असे कसे आलेत. पाऊस थांबला आहे त्यामुळं. कुठं घर आहेत? 2-3च घर आहेत. कसलं टोक? राखी टोक. राखी सारखं शेप आहे का त्याचं? हे दाबेळ टोक. हे दाबेळ टोक आहे. तिकडे राखी टोक आहे. म्हणजे लोक कसं म्हणजे त्यांचं चरितार्थ काय असतो? म्हणजे गुरं चारणे. त्यांचा एक गुरं चारणे व्यवसाय असतो. शेती काय? शेतीचा व्यवसाय जास्त नसतो, पण गुरं चारणे व्यवसाय, दुधाचा एक व्यवसाय असतो. आणि दूध प्रतापगडला नेणे. म्हणजे ते चालत नेतात का कसं काय? चालत. अरे बापरे. या डोंगरांवर जातात.
अजून सुद्धा आणि त्यांचा एक निसर्गामध्ये राहण्याचा एक स्वभाव असतो. हां हां हां. आणि चांगलं आहे, वातावरण सुंदर. आता जर तुम्हाला मला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे की हा प्रतापगड किल्ला आहे आणि मी आता थोडं झूम करून दाखवतो. हा जो पॉईंट दिसतोय तो ढगामध्ये लपला आहे, याला म्हणतात कडेलोट पॉईंट. म्हणजे शिवाजीच्या महाराजांच्या काळामध्ये किंवा अपराधाला शिक्षा काय द्यायची असेल तर कडेलोट करायचं त्याचा, म्हणजे इथून त्याला ढकलून द्यायचं 1000 फूट खाली, म्हणजे वाचण्याची शक्यता 0. हा जो रस्ता दिसतोय हा आहे आंबेनळी घाट. हा पूर्ण असा आहे, हा आंबेनळी घाट आहे. आणि इकडे वरती आहे हा प्रतापगड आहे, जो कडेलोट पॉईंट आहे. तुम्हाला झूम करून दाखवते बघा. हा आहे प्रतापगड, आंबेनळी घाट. आणि इतक्या उंचावर आहे ते. खालच्या साईडला आपण बघू शकतो ढग जमा झाले तिकडे. अतिशय सुंदर वातावरण. काश्मीर काय आहे, फक्त बर्फ आहे काश्मीरमध्ये, बाकी तर पर्वतरांगा सेमच आहेत. या साईडला महाबळेश्वर आहे, जे ढगांमध्ये लपलेलं दिसते. इथं झूम करतो, तुमच्याकडे दाखवतो बघा. हे ढगांमध्ये लपलेलं आहे महाबळेश्वर. आणि खाली खोल असं दरी आहे, छोटी छोटी गावं दिसतात खालच्या साईडला. अतिशय सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, हे होतं आंबेनळी घाटामधलं दाभिळ टोक. आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.